चला तर मग आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि आजचा विषय खरंच खूप सखोल आहे. नक्कीच. आपल्यासमोर असलेल्या माहितीनुसार आज आपण कुराणमधील सूरा 11 म्हणजे सूरा हूद याचा एक व्यावहारिक सारांश उलगडणार आहोत. व्यावहारिक म्हणजे अगदी रोजचा जीवनात वापरता येईल असा. बरोबर. इथला मुख्य उद्देश असा आहे की श्रद्धा, संयम, न्याय आणि जबाबदारी ह्या ज्या सखोल संकल्पना आहेत ना, त्या केवळ तात्विक राहू नयेत. त्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्यक्ष कशा उतरता येतील हे पाहणं गरजेचं आहे. हो. तर या स्रोताची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला काय समजतं? जर आपण तटस्थपणे याकडे पाहिलं तर लक्षात येतं की हा अध्याय मानवी जगण्याला एक अतिशय स्पष्ट नैतिक दिशा देतो. यात मानवी वर्तनाचे आणि त्याच्या परिणामांचे अत्यंत सखोल विश्लेषण आहे. म्हणजे हे कुठल्या एका विशिष्ट काळासाठी मर्यादित नाहीये. मुळीच नाही. आजच्या काळासाठीही हे एक प्रॅक्टिकल गाईड म्हणून समोर येतं. मला या स्रोतातली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे आयुष्यात कितीही सुख, दुःख किंवा यश अपयश आलं तरी अल्लावरचा विश्वास ढळू न देणे. हो, अगदी तेच. इथे नूह, हूद, सालेह, इब्राहिम, लूत आणि शुएब अलैहिस्सलाम यांच्या कथांचे संदर्भ दिले आहेत. आणि इथली सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ह्या नुसत्या जुन्या कथा नाहीत. मला तर हे एक प्रकारचे केस स्टडीज वाटतात. जेव्हा संपूर्ण समाज विरोधात उभा असतो तेव्हा तग धरून कसं राहायचं. बरोबर. या सर्व उदाहरणांमधून मिळणारा मुख्य धागा हाच आहे की समाजाचा दबाव कितीही भयंकर असला तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही. भ्रष्ट व्यवस्थेने कितीही विरोध केला तरीही. नक्कीच. सत्य बोलताना येणाऱ्या अडचणींना न घाबरता आपल्या तत्वांवर ठाम राहणं हाच खरा आधार असतो. आणि इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. ही तत्व फक्त मोठ्या आध्यात्मिक लढ्यांपुरती मर्यादित नाहीत बरं का. ती आपल्या रोजच्या बाजारात आणि व्यापारातही लागू होतात. पण घेऊया, जिथे वजनात किंवा मापात सतत फसवणूक होत असेल तिथे लोकांचा एकमेकांवरचा विश्वासच उडतो. आणि विश्वासाशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था जास्त काळ टिकू शकत नाही. व्यवहारात लबाडी वाढली की समाजाची पडझड अटळ असते. हा धडा यातून मिळतो. वैयक्तिक नीतिमत्ता आणि सामाजिक स्वास्थ्य यांचा हा असा थेट संबंध आहे. हा मुद्दा खरंच विचार करायला लावणारा आहे. समाजाचं हे पतन थांबवण्यासाठीच कदाचित संयम, ज्याला आपण सब्र म्हणतो, त्याचं महत्त्व इथे अधोरेखित होतं. अनेकदा आपण चांगलं वागतो पण त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. अशावेळी नमाज, दुआ आणि जिक्र म्हणजेच अल्लाची सतत आठवण या गोष्टी माणसाला आतून शांत ठेवतात आणि चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचवतात. ही पूर्णपणे एक आध्यात्मिक जीवनशैली आहे जी आंतरिक शांती मिळवायला मदत करते. शेवटी खरा न्याय हा होतोच या विश्वासावर माणसाचं नैतिक वर्तन टिकून राहतं. पण आपण माणसं आहोत, त्यामुळे चुका ह्या होणारच. नक्कीच. आणि म्हणूनच या स्रोतातील तौबाची संकल्पना खूप महत्वाची आहे. खऱ्या पश्चातापाची संकल्पना. चूक झाल्यावर तिथेच खोटा अहंकार बाळगून हट्ट धरून बसण्यापेक्षा प्रामाणिकपणे ती मान्य करून पुढे जाणं महत्वाचं आहे. कारण अल्लाह क्षमाशील आहे हे इथे स्पष्ट केलंय. त्यासोबतच माणसाच्या प्रत्येक कृतीचा एक अंतिम हिशोब आहे ही जाणीव सतत ठेवली जाते. आज घेतलेला कोणताही लहान मोठा निर्णय हा उद्याच्या अंतिम परिणामांना आकार देत असतो. हा विचार माणसाला त्याच्या प्रत्येक पावलावर अधिक जबाबदार बनवतो. या सर्वांचा नेमका अर्थ काय? जर या संपूर्ण चर्चेचा एक ओळीत अर्थ काढायचा झाला तर तो असा असेल: सत्य, संयम आणि न्याय यांवर ठाम राहून वाटचाल केल्यास हे सध्याचं जीवन आणि आखेरत म्हणजेच मृत्यूनंतरचं जीवन दोन्ही यशस्वी होतात. अगदी बरोबर. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणती? आजच्या या आधुनिक जगात जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा इन्स्टंट किंवा त्वरित निकाल हवा असतो, तिथे सूरा हूदमधील शिकवण खूप महत्वाची ठरते. परिणाम लगेच न दिसताही संयमाने चांगले कर्म करत राहण्याची शिकवण. होय, ही शिकवण आपल्या यशाच्या आणि समाधानाच्या घाईघाईने बनवलेल्या व्याख्याला कसे आव्हान देते. या घाईच्या काळात आपल्या नैतिकतेवर आणि संयमावर शांतपणे विचार करणे खरोखरच गरजेचं बनले आहे.